हॅलो एव्हरीवन. लोकांना जॉईन होऊ देऊ आपण. आय होप सगळ्यांना मी दिसती आहे आणि व्हॉइस पण क्लिअर येतोय सगळ्यांना. थोडासा डिस्टर्बन्स येऊ शकतो कारण नवरात्रीमुळे जरा गरबा गाणे वगैरे चालू आहे तिथे. आपण ते थोडंसं इग्नोर करूया. ओके. तर बेसिकली आज आपण हे डिस्कस करतोय आपलं जे लाईव्ह आहे. ओके. तर ते लाईव्ह कशा पद्धतीने वर्क होणार आहे, लाईव्ह घेण्यामागचं कारण काय आहे आणि का आपण नेमकं लाईव्ह घेतोय हे आपल्याला थोडंसं जाणून घ्यायचंय. तर लाईव्ह घेण्यामागचं एक मेजर रिझन काय आहे. आता मी क्लासेस कंडक्ट करते, तुम्हाला आता सगळ्यांना माहिती आहे क्लासेस आपले रन होतात. नाशिकमध्ये म्हणा, ऑफलाईन म्हणा, ऑनलाईन म्हणा, दोन्ही पद्धतीने क्लासेस रन होतात. तर अशा वेळेस जेव्हा आम्ही क्लास घेत असतो तेव्हा बऱ्याच लोकांचा एक मेजर प्रॉब्लेम कुठे येतो की चार्ट कळत असतो त्यांना, म्हणजे मार्केटमध्ये काय सिच्युएशन आहे थोडक्यात चार्टवर जे चालू आहे ते त्यांना कळत असतं. आता इथे सपोर्ट आहे, इथे रेजिस्टन्स आहे, या या गोष्टी आपण इथे मार्क करू शकतो, ह्या सगळ्याच गोष्टी त्यांना कळतात. पण मार्केटची जी मेजर सिच्युएशन आहे, ग्लोबल मार्केट सेंटिमेंट्स म्हणा किंवा आपण काय म्हणू शकतो, आता युद्धाचं नुकतंच चालू आहे तर ते सेंटिमेंट्स म्हणा हे लोकांना माहीतच नसतं. म्हणजे काय न्यूज आहे आणि एखादी न्यूज कुठे वाचली जरी एखाद्या चॅनलवर म्हणा किंवा कुठे मनी कंट्रोलवर तुम्ही बघितली, झी बिझनेसला तुम्ही बघितलं, तर ती न्यूज कळतच नाही. असे शब्द त्याच्यात येतात त्या न्यूजमध्ये आपल्याला काहीच समजत नाही. मग अशा वेळेस त्याच मार्केटचा किंवा त्याच न्यूजचा अपडेट घेण्यासाठी दिवसभर मार्केट वर्क कसं झालं, मार्केटमध्ये काय अपडेट्स आहेत, ह्यासाठी आपण डेली लाईव्ह चालू करतोय. साधारण एक 20-25 मिनिटाचा लाईव्ह असणार आहे. जास्त आपण काय त्याच्यात इन डिटेल बघत नाही. आपल्याला जेवढ्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्याच आपल्याला बघायच्यात बेसिकली. आता तुम्हाला माझं बॅकग्राऊंड पण चेंज दिसेल कारण मी घरातून आता लाईव्ह घेते. उद्यापासून प्रॉपर सेटअपवर तुम्हाला माझा लाईव्ह दिसेल. ॲज एक जनरल आपल्याला डिस्कशन करायचं होतं म्हणून डिरेक्टली मी लाईव्ह चालू केले. तर ओव्हरऑल मार्केटची सध्याची सिच्युएशन काय आहे आपण ती सध्या जाणून घेऊ. तर चार्टवर तुम्हाला दिसतंय क्रूड ऑइल ओपन केलेलं आहे मी. क्रूड ऑइल कंटिन्यू वाढते बघा, म्हणजे मार्केट डाऊन आहे. निफ्टीचा एका चार्ट बघू, एक निफ्टी एक बँक निफ्टी चार्ट आपण ओपन करू. वन डे टाइम फ्रेम इथे लावलेला आहे आणि ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट फॉल झालेलं आहे. म्हणजे जेवढं मार्केट 3 ते 4 दिवसात पडलं तितकंच मार्केट वाढायला साधारण त्यांनी 60 दिवस घेतलेले, म्हणजे 60 पेक्षा जास्त दिवस ज्यांनी ती रेट वाढवली तेवढ्याच 3 ते 4 दिवसात त्यांनी तितका फॉल घेतलाय. म्हणजे साधारण टॉप पासून जर आपण बघितलं ह्या लेवल पासून मार्केटनी साधारण 1300 पॉईंटचा फॉल आपल्याला दिलेला आहे. आता ही रिकव्हरी यायला थोडासा वेळ जाणारच आहे, ऑब्व्हियस आहे. पण मला सांगायचं काय आहे की निफ्टीचा जर आज इतका फॉल झाला आहे किंवा बँक निफ्टीचा आज इतकं पडलेलं आहे तरी सुद्धा क्रूड ऑइल हे वरती जात आहे. क्रूड ऑइल वर का जात आहे तर मेजर जर तुम्हाला माहित असेल वॉर सिच्युएशन चालू आहेत इस्रायल इराणमध्ये, तर ह्या गोष्टींचा इम्पॅक्ट त्या क्रूड ऑइलवर पडतोय. आणि जेव्हा क्रूड ऑइलचे रेट्स इन्क्रीज होत आहेत तर यावेळेस आपलं मार्केट डाऊन असण्याचे चान्सेस जास्त वाढतात. म्हणजे क्रूड ऑइलचे रेट्स आज इन्क्रीज झाले तर आपलं मार्केट बऱ्यापैकी डाऊन आहे. दुसरं रिझन मार्केट पडण्यामागचं हे आहे की इन्स्टिट्यूशनल जे इन्व्हेस्टर्स असतात फॉरेन आणि डोमेस्टिक, म्हणजे FII आणि DII ज्यांना आपण म्हणतो, त्यांनी प्रचंड सेलिंग केलेलं आहे. आणि ग्लोबल मार्केट सेंटिमेंट जर बघितले तर चायनाचं मार्केट हे आज वर होतं, म्हणजे मार्केट कम्प्लीट वर होतं. त्यांच्या मार्केटमध्ये त्यांनी इन्व्हेस्टिंग केलेलं आहे, जे आपल्या मार्केटमधून त्यांनी त्यांच्या पोझिशन्स काढून घेतलेल्या आहेत हे आपल्याला जाणवत आहे. त्याच्यामुळे मार्केटमध्ये एक फॉल आला. आणि निफ्टी आज जर बघितलं तुम्ही तर निफ्टीमध्ये थोडीशी रिकव्हरी दिसत होती. रिकव्हरी इन द सेन्स जो आजचं ओपनिंग होतं, टाइम फ्रेम चेंज करू आपण, जे आजचं ओपनिंग होतं म्हणजे साधारण इथे जे ओपनिंग झालं ओपनिंग पासून थोड्याफार प्रमाणात आपल्याला काय दिसलं, थोडीफार प्राइस वाढली. तिथून जे मार्केटनी एक ट्रेंड पकडला, बेरिश ट्रेंड जो पकडला, तिथून तो कंटिन्यू एक फॉलच त्यांनी घेतला. क्लोजिंग पर्यंत तो फॉल कंटिन्यू होता. म्हणजे ज्या लोकांनी हे प्रेडिक्शन केलेलं की आज मार्केट वर जाईल तर अशा वेळेस तुमची जी पोझिशन्स आहेत ते बऱ्यापैकी लॉसमध्ये गेले असते. कारण इथे मार्केटचं ओव्हरऑल सेंटिमेंटच बघितलं तर बेरिश होतं. म्हणजे 3-4 दिवस झालं मार्केट जर पडत आहे तर अशा केसमध्ये आपण मार्केटला अपोज करून वरच्या साईडचे ट्रेड्स घेणार नाही. तर हे निफ्टी बाबतीत झालं. बँक निफ्टी बाबतीत सेम ह्याच सिच्युएशन्स घडल्या. म्हणजे आजचं जर तुम्ही ते चेक करताय तर जवळपास 235 पॉईंटचा फॉल आपल्याला निफ्टीमध्ये दिसत आहे. आणि निफ्टीमध्ये इतका फॉल होणं म्हणजे ही काही साधी गोष्ट नाही. निफ्टी डेली एक 150 पॉईंट्सची मुवमेंट तुम्हाला देऊ शकतो. आता एवढ्यात तर ती पण मुवमेंट खूप रेअर आपल्याला दिसते. त्याच्यात निफ्टी जर 235 पॉईंटनी आज पडलाय, म्हणजे साधारण आपण जर म्हणलं 1% आज फॉल झालाय, पण ओव्हरऑल जर इथून तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर आपण आताच बघितलं की 1300 पॉईंटचा निफ्टीने जवळपास फॉल एवढ्या दिवसांमध्ये दिलेला आहे.
ही रिकव्हरी यायला बऱ्यापैकी वेळ लागेलच. आणि जर तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा विचार करताय तर आता मार्केट चांगलं आहे. इन्व्हेस्टमेंटसाठी मार्केट कधीही चांगलंच आहे. जेव्हा मार्केटमध्ये फॉल येईल तेव्हा स्टॉक्स पण डाऊन असणारे, स्टॉक्स डाऊन आहेत याचा अर्थ तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्टमेंट ही करूच शकता. म्हणजे कधीही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करूच शकताय मार्केटमध्ये. पण जे ट्रेडर्स आहेत, स्विंग ट्रेडर्स म्हणा किंवा जे ऑप्शन ट्रेडिंग करतात, तर यांच्यासाठी मार्केट आता सध्या रिस्की आहे. आपण ट्रेडिंग करू शकत नाहीये. का? कारण रायटर्स म्हणजे जे सेलर्स आहेत त्यांचं थोडंसं प्रेशर मार्केटवर आहे. तुम्ही जर रायटर असाल तर तुमच्यासाठी वेल अँड गुड आहे. पण जे बायर्स आहेत, जे नेकेड बाईंग करतात, सीई बाय केलं, पीई बाय केलं, हे जे नेकेड बायर्स आहेत त्यांच्यासाठी मार्केट थोडंसं रिस्की आहे. ओके. इतर इंडेक्स पण तुम्ही जर बघताय वॉचलिस्टमध्ये मी इथे ऍड केलेलं आहे. इतर इंडेक्स पण डाऊनच आहे. त्यात इथे एक स्टॉक मी ऍड केलाय, इन्फोसिस. इन्फोसिस जर बघितलं तर इन्फोसिस बऱ्यापैकी वाढलेला आहे. म्हणजे सपोर्ट घेऊन तो बऱ्यापैकी वर गेला. आता इथे जर तुम्ही बघताय तर याच्यात एक पॅटर्न फॉर्म झालाय असं आपण म्हणू शकतो. ह्या लेवलला इन्फोसिसनी ब्रेकआउट दिलेलं, ही रिटेस्ट झालेली कन्फर्मेशन आपल्याला साधारण इथे मिळालेलं. ह्या कॅन्डलला इथे आपण ट्रेड घेऊ शकत होतो. म्हणजे साधारण ही गोष्ट कधीची मागच्या महिन्याची गोष्ट आहे. याच्यात तुम्ही स्विंग ट्रेडिंग करू शकत होते. इथपर्यंतचा हाय यांनी दिलेला आहे आणि त्या हाय पासून साधारण जर बघितलं तर इन्फोसिस एक बऱ्यापैकी बेरिश ट्रेंड मध्ये आपल्याला दिसत होता. तिथून पुढे आज त्यांनी बऱ्यापैकी एक वाढ घेतली बघा. म्हणजे मार्केट डाऊन असताना सुद्धा इन्फोसिस वाढलेलं होतं. त्याच्यानंतर VIP इंडस्ट्रीज म्हणजे बॅगेज लगेजेस बनवतात ती ही कंपनी आहे. त्याच्यात जर बघितलं तर एक पॅटर्न फॉर्म झालेला आहे. इथे आपण बुलिश पेनंट ज्याला म्हणतो, बुलिश पेनंट इथं फॉर्म झालेला आहे. हा पोल आहे आणि इथे ब्रेकआउट झालेलं, प्राइस वाढली कंटिन्यू. इथून एक फॉल आपल्याला बघायला मिळाला. त्या फॉल पासून साधारण या लेवलला म्हणजे या ज्या कॅन्डलचा हाय आहे ज्याला आपण रेजिस्टन्स म्हणू शकतो, त्या रेजिस्टन्सला आज बरोबर त्यांनी सपोर्ट घेतलेला आणि प्राइस कंटिन्यू वाढलेली आहे. म्हणजे पडणाऱ्या मार्केटमध्ये पण असे काही स्टॉक्स आहेत ज्यांची प्राइस वाढलेली आहे. फक्त आपल्याला करायचं काय आहे की हे स्टॉक्स आयडेंटिफाय करायचे आहेत, जेणेकरून ट्रेड कुठे घ्यायचा, तुम्ही स्विंग ट्रेडिंग कुठे करायचे, स्कल्पिंग कुठे करायचे, इन्व्हेस्टमेंट तुम्ही कुठे करू शकता, हे स्टॉक्स आपल्याला आयडेंटिफाय होते. म्हणजे एक माइंडसेट लोकांचं काय झालेलं आहे की लोकांना रिलायन्स, टाटा, अदानी, त्याच्यानंतर हे जे मोठे मोठे लार्ज कॅप स्टॉक्स ज्यांना आपण म्हणतो, तर तेच स्टॉक्स लोकांना माहिती आहेत. त्या व्यतिरिक्त कुठले स्टॉक्स आहेत आपल्याला माहितच नाहीये. अशा वेळेस तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करताय, तुम्ही लार्ज कॅप मध्ये आता ह्या मिनिटाला इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. एक स्टॉक तुम्हाला 3 आणि 3,500 रुपयात जर सापडतोय तर अशा वेळेस तुमचं कॅपिटल पण तुम्हाला तितकं लागणार. अशा वेळेस आपण त्या स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट न करता आपण काय करतो, काही मिड कॅप स्टॉक्स फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्यांची प्राइस पण बऱ्यापैकी चांगली असेल आणि स्टॉक पण फंडामेंटली स्ट्रॉंग असेल. तर असे स्टॉक्स आपल्याला फाइंड आउट करता यायला पाहिजे. हळूहळू जसं आपण आता, आज तर पहिलाच दिवस आहे, जसं आपण लाईव्ह कंडक्ट करतोय, हळूहळू काही पॅरामीटर्स मी तुम्हाला एक्सप्लेन करत जाईल, जेणेकरून तुम्हाला समजेल की आपण कशा प्रकारे अनालिसिस करायचंय किंवा काय बघून आपण अनालिसिस करू शकतो. तर हे ओव्हरऑल तुम्हाला निफ्टी बँक निफ्टी मी एक्सप्लेन केलं. काही स्टॉक्स तुम्हाला मी दाखवले ज्यांची प्राइस पण बऱ्यापैकी इन्क्रीज झाली. आता परवाच जेव्हा मार्केट बंद होतं तेव्हा जे रूल्स आले, सेबीची जी मीटिंग झाली त्याच्यात काही नवीन रूल्स सेबीने आणलेले आहेत. जे रूल्स अप्लाय होणार आहेत रिटेल ट्रेडरसाठी. म्हणजे बऱ्यापैकी सगळं हे रिटेल ट्रेडर्सच्या फेवरमध्ये झालेलं आहे असं सेबीचं म्हणणं आहे आणि ऍक्च्युली बरोबर पण आहे. तर झालं काय की रूल्स काय आणलेत की जे वीकली एक्सपायरी ज्याला आपण म्हणतो, मिड कॅपची एक्सपायरी, फिन निफ्टीची एक्सपायरी, त्याच्यानंतर बँकेक्स म्हणा, सेन्सेक्स म्हणा, निफ्टी बँक निफ्टी म्हणा, यांची जी एक्सपायरी दर आठवड्याला एक एक्सपायरी म्हणजे रोज एक एक्सपायरी जी आपल्याला सापडत होती, ती एक्सपायरी आता कुठेतरी चेंज होणार आहे आणि आपल्याला एकच एक्सपायरी बघायला मिळणार आहे. एकच एक्सपायरी म्हणजे काय, प्रत्येक एक्सचेंजची, 2 एक्सचेंजेस आहेत NSE आणि BSE, प्रत्येक एक्सचेंजची आपल्याला एकच एक्सपायरी आता बघायला मिळेल. जेणेकरून जेवढे इंडेक्स आहेत त्या प्रत्येक इंडेक्सला एकच एक्सपायरी असेल. जसं पूर्वी निफ्टी आणि बँक निफ्टीची सेम डे एक्सपायरी होती जी चेंज झाली, ती आता बऱ्यापैकी आपल्याला सिमिलर सापडेल. एकाच दिवसाला एक एक्सपायरी आपल्याला सापडणार आहे. त्याच्यानंतर रूल काय आलाय की जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत म्हणजे जे प्रीमियम आहेत किंवा जी लॉट साईज आपण म्हणतो, जिथे तुम्ही 5 लाखाचं ट्रेडिंग करत होते तेच ट्रेड घ्यायला म्हणजे सेम ट्रेड घ्यायला तुम्हाला आता 15 लाख रुपये लागणार आहे. म्हणजे 3 टाइम्स प्रीमियम किंवा कॉन्ट्रॅक्टची जी लॉट साईज आहे ती आता इन्क्रीज होणार आहे, जेणेकरून तुमचं कॅपिटल जे आहे ते डायरेक्ट मल्टिप्लाय होईल आता 3 म्हणजे 5,000चं तुम्ही जर ट्रेडिंग करताय तर अशा वेळेस तुम्हाला तिथे लागणार आहे साधारण 15,000 रुपये.
म्हणजे तो एक रूल इथे आणलेला आहे जो अप्लाय होणार आहे फेब्रुवारीपासून. येत्या फेब्रुवारीपासून हे रूल्स अप्लाय होणार आहेत आणि काही रूल्स नोव्हेंबरमध्ये पण अप्लाय होणार आहे. आता याचा इम्पॅक्ट कुणावर पडेल, म्हणजे लोक काय विचार करतील की आज जर ऑप्शन ट्रेडिंगला तुम्हाला लॉट साईज वाढवलेली आहे, त्याच्यानंतर तुम्हाला कॅपिटल जर जास्त लागत आहे, तर अशा वेळेस लोक शिफ्ट कुठे होणार आहे, फ्युचर्समध्ये शिफ्ट होणार आहे. आता ऑलरेडी लोक फ्युचर्समध्ये लॉस करत होते, त्याच्यात आणखीन जर ते शिफ्ट झाले तर लॉसचं प्रमाण थोडंसं वाढू शकतं. आणि प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह शेवटी वेगळा आहे. म्हणजे सेबीने रूल्स आणले आपल्यासाठीच आणले, म्हणजे जे लोक आता तुम्ही अनालिसिस करताय, सगळ्या गोष्टी बघताय, प्रॉपरली तुमचे ट्रेडिंग होत आहे तर वेल अँड गुड. पण असे बरेच लोक आहेत जे फक्त इतरांच्या सांगण्यावरून किंवा रेफरन्स वरून आलेले असतात की चल तू पण ट्रेडिंग कर, मी तुला 1,500 रुपये देतो, तू ट्रेड कर आणि मार्केटमध्ये इन्व्हेस्ट कर. तर हे जे लोक येत होते हे आता कुठेतरी बंद होतील असं मला वाटतं. की लोकांनी जी अमाऊंट टाकलेली, म्हणजे अक्षरशः असे सिच्युएशन लोकांकडे आहेत, म्हणजे आपल्याला अशी लोक बघायला मिळतात अक्षरशः गोल्ड लोन काढले, बँकेतून पर्सनल लोन काढले आणि ते पैसे मार्केटमध्ये टाकले, त्या पैशाचा लॉस घेतलाय आणि आता काहीतरी त्याच लॉसचं टेन्शन घेऊन मार्केट सोडून दिलेलं आहे. अशी सुद्धा लोक आहेत. बरं, असेही लोक आहेत ज्यांनी पैसे डबल पण केलेत, असेही लोक आहेत ज्यांनी कॅपिटल पूर्ण वाईप करून टाकलेलं आहे. तर आपल्याला ठरवायचं की आपण कशा पद्धतीने ट्रेड करतोय. मार्केटला जे लोक बोलतात सट्टा आहे, काही उपयोगाचं नाही, लॉसच होतो, सगळे पैसे जातातच, तर ती ही लोक असतात की कुठूनही पैसे कलेक्ट करतात आणि विदाऊट नॉलेज इन्व्हेस्टमेंट करतात. आज मी तुम्हाला VIP इंडस्ट्रीज बद्दल सांगते तर तुम्हाला ही कंपनी काय करते, कंपनीचा सपोर्ट मी मार्क केलाय, रेजिस्टन्स मी मार्क केलाय, प्राइस ऍक्शन मी अप्लाय केले, त्याच्या बेसिसवर काहीतरी तुम्हाला मी एक्सप्लेन केले. हे जर तुम्हाला समजत असेल तर तुम्ही मार्केटमध्ये राहू शकता. अदरवाईज तुम्ही चार्ट न बघता, फंडामेंटल न स्टडी करता, कंपनी करते काय हे जर मग तुम्हाला माहित नसेल तर अशा वेळेस तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकत नाही. तुम्हाला 1 महिनाभर प्रॉफिट होईल, 2 महिना तुम्हाला प्रॉफिट होईल, तिसऱ्या महिन्यात तुम्हाला असा लॉस सहन करावा लागेल जो डायरेक्ट तुमचं कॅपिटल सुद्धा घेऊन जाईल. त्याच्यामुळे नेकेड बाईंग, नेकेड सेलिंग सुद्धा तुम्ही करू नका. आधी मार्केटला जाणून घ्या. मार्केट रोज तुम्हाला काही ना काही सिच्युएशन देणार आहे, रोज प्रत्येक गोष्टीला तुम्हाला टॅकल करावं लागणार आहे. त्याच्यातून जर तुम्ही कॉन्फिडेंटली बाहेर पडताय तर म्हणायचं की मार्केट आपल्यासाठी आहे. नाहीतर बरेचसे असे पण लोक असतात की ठीक आहे ना, चल झालं तर झालं लॉस, आपण सहन करू, काय 1,000-500 गेले काही फरक पडणार नाही. पण हा विचार तुम्ही करा की जेव्हा तुमच्याकडे 10 लाख रुपये असतील, तुम्ही जर इझिली म्हणताय 1,000-500 गेले तर काही फरक पडणार नाही, तिथे 5-6 लाख रुपये गेले तर आपल्याला किती फरक पडू शकतो, ह्याचा विचार आपण नक्कीच केला पाहिजे आणि तरच मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे. ओके, तर ह्या काही बेसिक गोष्टी आहेत जे ड्युरिंग लाईव्ह किंवा व्हिडिओ सुद्धा मी आता अपलोड करेल. म्हणजे बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केली मला व्हिडिओज पण अपलोड करा वगैरे, लाईव्ह अटेंड करता येणार नाही. आता त्याच्यात नवरात्रीचं पिरियड चालू आहे, गरबा वगैरे खेळायला गेलेले असतात, म्हणजे यामुळे लाईव्हला अटेंडीज कमी असेल पण कंटिन्यू मी लाईव्ह घेणार. म्हणजे एक माणूस जरी असला आणि 1,000 माणसं जरी असले तरी पण लाईव्ह हे डेली होणार आहे आणि ते डेली मी पोस्ट पण करणार आहे, जेणेकरून एखाद्या वेळेस तुमचं मिस जरी झालं तरी तुम्ही ते नंतर रेग्युलर बेसिसवर चेक करू शकता. ओके, तर एवढे काही पॉइंट्स होते जे मी आज काढून ठेवले, जे मला तुम्हाला सांगायचे होते. आता उद्या आणि परवा तर मार्केट बंद आहे, तर आपण उद्या आणि परवामध्ये डिस्कशन काय करणार आहे, लेटेस्ट काही अपडेट्स असतील मार्केटचे तर ते आपण डिस्कस करू आणि काही स्टॉक्स आपण बघूयात जे मला चांगले वाटतात. मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं रिकमेंडेशन देणार नाही, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला सजेशन मी देत नाही. मी फक्त तुम्हाला सांगतेय की या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये आज वाढ झाली, या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये जर वाढ झाली तर का वाढ झाली, काय रिझन्स होते हे आपण फक्त एक्सप्लेन करणार आहे. त्याच्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारची हिंट दिली जात नाही की तुम्ही पण बाय करा, मी पण बाय केलंय, तुम्ही त्याच्यात ट्रेड करा, अशातली काही एक कन्सेप्ट नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही जर इन्व्हेस्ट करताय, मी जरी सांगितलं काय आणि कुणी जरी सांगितलं काय, जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, तुमचे जर पैसे मार्केटमध्ये टाकताय तर तिथे आपलं डोकं वापरून आपण इन्व्हेस्टमेंट करायचे आहे. कुणी जरी सांगितलं तरी अगदीच तुम्ही डायरेक्ट बाईंग किंवा सेलिंग करायचं नाही. ओके, तर उद्या आपण काही स्टॉक्स डिस्कस करू आणि थोडंसं आपण काय करूयात, प्राइस ऍक्शनचा एक मी व्हिडिओ बनवते, एक शॉर्ट मध्ये व्हिडिओ बनवते, सपोर्ट रेजिस्टन्स, चार्ट पॅटर्न, कॅन्डलस्टिक पॅटर्न, डिरेक्शन म्हणा किंवा झोन्स म्हणा, ह्याच्यावर मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवते, जेणेकरून जेवढं आपण इथे डिस्कस करतो. आता बरेच जण असे पण असतील त्यांना मार्केट काहीच कळत नाही, प्राइस ऍक्शन काय माहित नाही, सपोर्ट रेजिस्टन्स माहित नाही, तर त्यांच्यासाठी एक रेफरन्सला मी व्हिडिओ बनवून ठेवते, जेणेकरून त्या व्हिडिओवर तुम्हाला कळेल की आपण इथे जे काही डिस्कशन करतोय कशाच्या बेसिसवर करतोय. टेक्निकलसाठी एक बनवून ठेवते आणि फंडामेंटलसाठी एक बनवून ठेवते, जेणेकरून तुम्हाला इझिली समजेल काय काय गोष्टी इथे आपण डिस्कस करतो. ओके, तर आज मला इतकंच डिस्कस करायचं होतं. जास्त लेंदी मला लाईव्ह हे करायचं नाही, म्हणजे अगदीच घेऊन बसले तास आणि 2 तास आपण डिस्कस करतोय, तर अशातला काही भाग नाही. एकदम शॉर्ट मध्ये आपण सगळ्याच गोष्टी एक्सप्लेन करणार आहे. तर काय करा, तुम्ही चॅनलला लाईक,
त्या व्हिडिओला लाईक करून ठेवा, चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून ठेवा. आता मला जास्त काही त्यातलं माहिती पण नाही. नोटिफिकेशन ते बेल आयकॉन जे आहे ती ऑन करून ठेवा, जेणेकरून इतर जे काही अपडेट्स असतील ते तुम्हाला इथून पुढे कळत जातील. आणि मी काय करते, एक पोस्ट शेअर करते ज्याच्यात ट्रेडिंग कम्युनिटी आपली जी आहे व्हॉट्सअपवर आहे आणि टेलिग्रामला पण आहे, त्याची एक लिंक शेअर करून ठेवते, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपण काय काय पद्धतीने ट्रेड्स घेतो किंवा काय काय अनालिसिस आपण शेअर करतो. कुठेही माझा कुठलाच असा चॅनल नाहीये जिथे मी टिप्स प्रोव्हाइड करते, कॉल्स रिकमेंडेशन देते, अजिबात नाही. फक्त माझे जे मी स्वतः जे ट्रेड घेते किंवा मी जे काही सजेशन्स मला वाटतात की हे तुम्हाला सांगायला पाहिजे, अशाच गोष्टी तिथे असतात. विथ डिस्क्लेमर असतात की आम्ही जे सांगतोय हे तुम्ही कराच असं अजिबात नाही. शेवटी निर्णय हा पूर्णपणे तुमचा असणार आहे. ओके, चालेल. मग आपण काय करूयात, आजचं लाईव्ह एंड करूयात. उद्या सेम टाइमला आपण भेटूयात. मी एक साधारण 5-6 वाजेच्या आसपास लाईव्ह शेड्यूल करून ठेवेल. आपण भेटूयात याच वेळेस. ओके, चालेल. थँक्यू सो मच आणि गुड नाईट.